नमस्ते सर्वांना, मी ममता तुमचे या चॅनलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून। मी आज खूप सोप्या पद्धतीने शेवग्याची भाजी सांगणार आहे। माझी आजीनी मला शिकवलेली आहे। त्यासाठी मी अर्धा किलो शेवगा आणला, छान धुवून याला कट करून घेतलेला आहे। आपल्या बोटाच्या आकार एवढा याला कट करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता एकदम छान टवटव भेटलेला आहे। त्यानंतर याला लागणार आहे साहित्य, मी कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, तुम्ही बघू शकता। हे खोबरं खिसून भाजून घेतलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट, कारळ्याची चटणी, लसूण वाटून घेतलेले आणि कढीपत्ता, एवढं साहित्य लागतं आपल्याला भाजीसाठी। त्यानंतर आता पुढे काय करायचं, आपल्याला गॅसवरती कढई ठेवून तेल टाकायचं। तेल गरम झाल्यानंतर 1 चम्मच मोहरी टाकून द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचं। जिरे पण छान तडतडल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचं। त्यानंतर यामध्ये लगेच कढीपत्ता टाकून द्यायचं। त्यानंतर आता काय करायचं, छोटा चम्मच घेऊन हे लसणाला पूर्ण तेलामध्ये फिरवून घ्यायचं। छान लसणाला गोल्डन होऊ द्यायचं, तोपर्यंत फिरवून घ्यायचं। लसूण छान गोल्डन झाल्यानंतर यामध्ये जे आपण खिसून भाजून घेतलेलं खोबरं आहे ना, ते खोबरं टाकून द्यायचं। याला पण तेलामध्ये एक मिनिट फिरवून घ्यायचं। ते गोल्डन झाल्यानंतर यामध्ये मी घरी वाटलेला काळा मसाला आहे, तो काळा मसाला टाकून दिलेला आहे। छोटा चम्मच हळद टाकून द्यायचं। तुम्हाला जेवढं लागतं तेवढं लाल तिखट टाकून द्यायचं। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व मसाल्याला आता तेलामध्ये छान असं फिरवून घ्यायचं। छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे जे कट केलेले आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना, ते टाकून द्यायच्या। छान याला तेलामध्ये फिरवून घ्यायचं। सर्व मसाले शेवग्याच्या शेंगाला लागला पाहिजे असं 2-3 मिनिट तेलामध्ये त्याला फिरवून घ्यायचं। त्यानंतर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी साईडला, 1 तांब्या पाणी, ते पाणी टाकून द्यायचं या भाजीला। गरम पाणीच वापरायचं या भाजीला, खूप छान टेस्ट येते। थंड पाणी नका टाकू तुम्ही। मस्त आता 1 तांब्या पाणी टाकून दिलेलं आहे मी। आता याला पण छान फिरवून घेते आणि याला काय करायचं, झाकण ठेवून 5-10 मिनिट सोडून द्यायचं। छान भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण वाट बघायची। हे बघा असं झाकण ठेवलेलं आहे मी आणि आता 5-10 मिनिट आपण थांबूया। मस्त बाहेरून दिसत आहे तुम्हाला किती छान उकळी येत आहे भाजीला। त्यानंतर आता काय करायचं, झाकण काढून साईडला ठेवून द्यायचं हे आणि तुम्हाला मधून दाखवते छान भाजी शिजलेली आहे। वास इतका छान खमंग येत आहे ना। त्यानंतर मी काय करते, हे सर्व भाजी फिरवून घेते। एक शेंग घेऊन तुम्हाला दाखवते। हे बघा मध्येच आले म्हणजे भाजी शिजलेली आहे। यामध्ये मी आता छोटी वाटी कारळ्याची चटणी टाकून दिलेली आहे, छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकून दिलेलं आहे। हे सर्व आता मिक्स करायचं। त्याआधी मी कोथिंबीर टाकणार आहे, कोथिंबीर पण टाकून दिलेली आहे। त्यानंतर याला मस्त आता फिरवून घ्यायचं आणि त्याला पण झाकून ठेवून रटरट शिजून घ्यायचं 1-2-3 मिनिटं। तुम्ही याला ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, कशा पण सोबत खाऊ शकता। नाहीतरी असंच शेंगा पण खाऊ शकता, खूप छान लागतात। अगदी आवडीनं लेकरं पण खातात याला आणि एकदम सोपी पद्धत आहे ही। पद्धत माझ्या आजीने मला सांगितलेली आहे, मी त्याच पद्धतीने ही भाजी आवडते। हे बघा मस्त अशी तयार आहे आपली शेवग्याची भाजी। तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो, तुम्ही अजून चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खा आणि मस्त रहा। बाय बाय।